नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा अदृश्य हात. श्रद्धा, संयम आणि कृपेची कथा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, अनेकदा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत. संकटाच्या वादळात उभं राहिल्यावर माणसाचा आत्मविश्वास डळमळतो, पण भीतीने भरतं आणि आशेचा दिवा मंदावतो. पण ज्या क्षणी आपण पूर्णपणे हार मानतो, त्या क्षणी ईश्वराचा अदृश्य हात आपल्याला आधार देत असतो. ही कथा आहे अशाच एका भक्ताची, ज्याने अडचणीमध्येही श्रद्धा सोडली नाही आणि स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवनात चमत्कार घडवला. पुणे जवळील एका गावात शंकर नावाचा तरुण राहत होता. तो शिक्षित होता, कष्टाळू होता, पण नोकरीसाठी खूप प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नव्हतं. घरची परिस्थिती मध्यम होती. वडील आजारी, आई घरकाम करणारी आणि शंकरवर जबाबदारीची जाणीव सतत होती. शंकर रोज सकाळी देव्हाऱ्यासमोर बसून स्वामी समर्थांना प्रार्थना करत असे. माझ्या प्रार्थनाला फळ द्या, एवढीच त्याची विनंती असे. त्याने अनेक मुलाखती दिल्या, परीक्षा दिली, पण प्रत्येक वेळी थोडक्यात अपयशही. गावातील काही लोक त्याला म्हणत, नशिबात नसेल तर काही होत नाही. काही जण टोमणे मारत, पण शंकरच्या मनात एकच विचार होता, प्रयत्न माझा, फल देणं स्वामींचं. एक दिवस वडिलांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी पैशांची गरज होती. घरात साठवलेले पैसे संपले होते. शंकरच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने धीर सोडला नाही. तो अक्कलकोटला गेला. वटवृक्षाखाली बसून त्याने मनातील वेदना व्यक्त केल्या. स्वामी, मी प्रयत्न करत आहो, पण मार्ग दाखवा, अशी त्याची विनवणी होती. तेवढ्यात एक अनोळखी वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, हार मानू नको, शेवटच्या क्षणीच दार उघडतं. शंकराने नम्रपणे नमस्कार केला. त्याच्या मनात नवीन आशा जागी झाली. गावी परतल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याला एक जुना मुलाखतीबद्दल फोन आला. त्याची निवड झाली होती. पगार मोठा नव्हता, पण घर चालवण्यासाठी पुरेसा होता. शंकरने सर्वप्रथम वडिलांच्या उपचारासाठी पैसे दिले. हळूहळू वडील बरे झाले. घरात पुन्हा आनंद परतला. नोकरी करतानाही शंकरने मेहनत कमी केली नाही. त्याने प्रामाणिकपणे काम केले. वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या कामाने प्रभावित झाले. काही महिन्यातच त्याला बढती मिळाली. जबाबदारी वाढली, पगार वाढला, पण शंकरच्या वागण्यात नम्रता कायम राहिली. तो प्रत्येक यशानंतर देव्हाऱ्यासमोरील जाऊन म्हणे, हे सर्व तुमचं आहे. त्याच्या मनात कधीही अभिमान आला नाही. एकदा त्याच्याच गावातील एक गरीब मुलाला शिक्षणासाठी मदत हवी होती. शंकरने पुढाकार घेतला आणि त्याला आर्थिक मदत केली. त्या मुलाने पुढे मोठं यश मिळवलं. तो शंकरला म्हणाला, तुम्ही नसतात तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. शंकर हसून म्हणाला, मी नाही, स्वामींची कृपा. शंकर पुन्हा अक्कलकोटला गेला. वटवृक्षाकडे पाहताना त्याच्या मनात कृतज्ञतेची लहर उठली. त्याला आठवलं, जेव्हा तो निराश होतो तेव्हा एक अनोळखी वृद्धाने त्याला धीर दिला होता. त्याच्या मनात विचार आला, तो वृद्ध साधू कोण होते? त्याला उत्तर मिळालं नाही, पण मनात खात्री होती की तो स्वामींचाच संकेत होता. काळ पुढे सरकत गेला. शंकरचं जीवन स्थिर झालं, पण त्याने कधीही संकटाच्या दिवसांना विसरलं नाही. तो अनेक तरुणांना मार्गदर्शन करू लागला. अपयश म्हणजे अंत नाही, ती परीक्षा आहे, असं तो नेहमी सांगत असे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक यशामागं एकच सूत्र होतं, श्रद्धा, संयम आणि सतत प्रयत्न. आपल्याला कळतं की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा अदृश्य हात आपल्यावर मार्ग दाखवतो. पण त्यासाठी श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे. संकटातही विश्वास सोडू नका, कारण कृपा कधी आणि कशी येईल ते आपल्याला माहीत नसतं. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक गुण पण अत्यंत सोपं सत्य समजतं.
जीवनात संकट येणं हे अपयश नसतं, तर ती आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा डोळ्यात अश्रू असतात आणि मनात प्रश्नांची गर्दी असते. तेव्हा आपण खचून जातो. पण लक्षात ठेवा, आधार जितका गडद असतो, तितका सूर्योदय जवळ आलेला असतो. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. कधी ते प्रत्यक्ष दाखवतात, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने मदतीचा हात देतात, तर कधी फक्त मनात धैर्य आणि शांतता निर्माण करतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट आपल्याला मजबूत करण्यासाठी येतं. प्रत्येक अपयशामागे एक नवीन सुरुवात दडलेली असते. श्रद्धा, संयम आणि प्रयत्न यांचा संगम झाला की कृपेचा दरवाजा आपोआप उघडतो. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी एकटा नाही, माझ्यासोबत स्वामी आहेत. म्हणूनच भक्त हो, अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका. निराशा आली तरी नामस्मरण थांबवू नका. कारण शेवटी जिंकतो तो पैसा नाही, पद नाही, तर अढळ श्रद्धा आणि निस्वार्थ भावना. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या प्रत्येक लाईकमध्ये आणि कमेंटमध्ये आम्हाला अशाच भक्तिमय कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.